हॅलो स्टुडंट्स. तर मागच्या लेक्चरला आपण कॉम्पोजिट सेक्शनचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. तर ह्या लेक्चरला पण आपण अधिकचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे, अ रिजिड बॉडी ए बी ऑफ 40 किलोन्यूटन हँग्स फ्रॉम 3 वायर्स ऑफ इक्वल लेंथ. 3 वायर आहेत, त्यांच्या लांबी लेंथ सारख्या आहेत आणि एक 40 किलोन्यूटनचा जो काही लोड आहे तो हँग होतो आहे, म्हणजे लटकलेला आहे 3 वायरला. द मिडल वायर इज स्टील अँड 2 आउटर वायर्स आर कॉपर. एक वायर जी मधली वायर आहे ती स्टीलची आहे आणि बाहेरच्या 2 आउटर वायर्स आहेत त्या कॉपरच्या आहेत. टोटल 3 वायर आहेत. इफ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ इच वायर इज 250 mm². ओके, 250 mm² एवढा क्रॉस सेक्शन एरिया प्रत्येक वायरचा आहे. 250 mm² आहे. कॅल्क्युलेट लोड शेअर बाय इच वायर. टेक ES यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील 210 GPa आणि यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर 120 GPa. तर बघा, तुम्हाला एक लक्षात येईल, तर एक डायग्राम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर असं एक वरती फिक्स केलेलं आहे. आता ही एक वायर आहे, ही एक वायर आहे. टोटल 3 वायर आहेत आणि ही एक वायर आहे. सगळ्यांचा एरिया सेम येणार आहे कारण डायमीटर सगळ्यांचा सारखा आहे आणि सगळ्यांचा एरिया सेमच दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथं एक असा एक रिजिड बॉडी आहे ए बी नावाची आणि ह्याचा लोड आहे 40 किलोमीटर. हा हँग होतोय ह्या 3 वायरवर. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, तर बघा, मिडल वायर इज स्टील. ही वायर जी आहे ती स्टीलची आहे, ही स्टीलची वायर आहे आणि बाहेरच्या ज्या आहेत त्या कॉपरच्या आहेत. बाहेरच्या 2 वायर काय आहेत, कॉपरच्या आहेत, आउटर कॉपर वायर. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे बघा, इथं एरिया ऑफ स्टील वायर इज 250 mm². कारण बघा, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ इच वायर इज 250 mm². म्हणजे कॉपरच्या ह्या वायरचा 250 mm² आहे, ह्याचा 250 स्टीलचा आहे, ह्याचा पण 250 कॉपरचा आहे. मग जर टोटल कॉपरचा एरिया काढायचा झाला तर ह्याच्यामध्ये एक वायर आहे का, नाही, कॉपरच्या 2 वायर आहेत. म्हणजेच काय करावं लागेल, 2 × 250 म्हणजेच 500 mm². हा टोटल कॉपरचा एरिया. हो का, स्टीलचं वायर, कॉपरची वायर 2, ह्या सगळ्यांचा प्रत्येकी एरिया काय आहे, 250 mm². मग स्टीलची एकच वायर आहे त्यामुळे स्टीलचा एरिया झाला 250 mm². बरोबर. आता आपल्याला कॉपरचा जर एरिया काढायचा झाला तर ह्याचा फक्त 250 घेतला, मग हे राहील. पण इथं 2 कॉपरच्या वायर आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 2 × 250 म्हणजे 500, किंवा कॉपरच्या ह्याचा एरिया प्लस कॉपरच्या ह्याचा एरिया म्हणजे टोटल कॉपरच्या वायरचा एरिया येईल. म्हणजे 250 अधिक 250 बरोबर 500 mm². हा टोटल कॉपरच्या वायरचा एरिया येणार आहे. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ES यंग्स मॉड्युलस स्टीलच्या वायरचा 210 GPa. म्हणजे याचं आपण कन्व्हर्जन केलं न्यूटन पर mm² मध्ये, तर आपण पाहिलं युनिट कन्व्हर्जनला 1 GPa बरोबर 10⁻³ न्यूटन पर mm². म्हणजे 210 GPa बरोबर 210 × 10⁻³ न्यूटन पर mm². आणि ई कॉपर हा किती दिला आहे, 120 GPa. म्हणजेच 120 × 10⁻³ न्यूटन पर mm². तर हे आपल्याला दिलेलं आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला रिलेशन पाहिलेलं आहे आपण. काय पहिलं रिलेशन आपण बघूया, σ1/E1. कॉम्पोजिटचे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो σ1/E1 बरोबर σ2/E2. आता इथं 1 कोणता घ्यायचा आणि 2 कोणता घ्यायचा. ज्याचा यंग्स मॉड्युलस जास्त आहे तो 1 घ्यायचा, ज्याचा यंग्स मॉड्युलस कमी आहे तो 2 घ्यायचा. आता इथं यंग्स मॉड्युलस स्टीलचा जास्त आहे म्हणजे 1च्या ठिकाणी काय येणार, स्टील. आणि कॉपरचा यंग्स मॉड्युलस कमी आहे त्यामुळे 2च्या ठिकाणी काय येणार आहे, कॉपर. म्हणजेच σS/ES 210 × 10⁻³ बरोबर σ2 म्हणजे σC, कारण त्याचा यंग्स मॉड्युलस कमी आहे म्हणून 2 अपॉन EC म्हणजे 120 × 10⁻³. ठीक आहे, अशा पद्धतीने झालेलं आहे.
इथं 1 कोणता घ्यायचा आणि 2 कोणता घ्यायचा, ज्याचा यंग्ज मॉड्युलस कमी आहे तो 2 घ्यायचा, आणि ज्याचा यंग्ज मॉड्युलस जास्त आहे तो 1 घ्यायचा, ज्याचा यंग्ज मॉड्युलस कमी आहे तो 2 घ्यायचा. स्टीलचा यंग्ज मॉड्युलस जास्त आहे म्हणजे 1च्या ऐवजी स्टील येणार आणि 2च्या ऐवजी कॉपर येणार आहे. लक्षात आलं. मग आपल्याला सिग्मा एस बरोबर काय येईल, सिग्मा एस बरोबर हे इकडं गेलं 210 × 10³ अपॉन 120 × 10³ सिग्मा सी. म्हणजे एक रिलेशन मिळालं आपल्याला सिग्मा एस बरोबर 1.75 सिग्मा सी. हे पहिलं आलं, कारण हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करता 10³ ला 10³ कॅन्सल होईल, 210/120 1.75 येईल. ठीक आहे. आता हे झालं पहिलं रिलेशन. आणि दुसरं रिलेशन माहिती आहे आपल्याला, P बरोबर P1 + P2 टोटल लोड हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तर इथं आपण म्हणूया P1 म्हणजे स्टील आणि P2 म्हणजे कॉपर. ओके. मग P बरोबर काय, सिग्मा एस ए एस, पी एस बरोबर काय, सिग्मा एस ए एस प्लस सिग्मा सी ए सी. का हे आलं, मग आपल्याला माहिती आहे स्ट्रेस बरोबर काय, लोड अपॉन एरिया. म्हणजेच पी बरोबर काय, तिरकस गुणाकार करा सिग्मा ए, म्हणजेच पी एस बरोबर काय झालं, सिग्मा एस ए एस. पी सी म्हणजेच काय झालं, सिग्मा सी ए सी ह्याच्यावरनं. ओके. मग आपल्याला पी दिलेला आहे टोटल 40 किलोमीटर, त्याचं न्यूटन करूया 40 × 10³ ओके. सिग्मा एस बरोबर 1.75 सिग्मा सी आलेला आहे, हे रिलेशनशिप आलेलं आहे सिग्मा सी इंटू ए एस 250 प्लस सिग्मा सी ए सी. ए कॉपर टोटल हे 2 वायर असल्यामुळे टोटल एरिया किती झाला 500. ओके. तर आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. हे सिम्प्लिफाय करताना सिग्मा सी कॉमन करूया. आता बघा हे रिलेशन आपण आणल्यामुळे हे सगळे इन टर्म्स ऑफ सिग्मा सी आलेलं आहे, म्हणजे सिग्मा सीची व्हॅल्यू काढता येईल 1.75 × 250 प्लस 500, कारण सिग्मा सी ह्याच्यातनं कॉमन काढला, मग हे असं आलेलं आहे. मग हे जेव्हा तुम्ही सोडवतात तेव्हा काय येईल, तर हे आधी ब्रॅकेट सोडवा, ह्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि प्लस ॲडिशन ह्याची करा. मग तुम्हाला असे उत्तर येईल 937.5 सिग्मा सी. सिग्मा सी बरोबर काय आलं 40 × 10³ अपॉन 937.5. म्हणजेच ह्याचं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेट करून काढा, तुम्हाला येईल 42.67. ओके. आता सिग्मा एस काढायचं. सिग्मा एस बरोबर आपण काय काढलेलं आहे, सिग्मा एस बरोबर 1.75 सिग्मा सी, 1.75 सिग्मा सी. सिग्मा सीची आत्ता व्हॅल्यू आलेली आहे 1.75 × 42.67. मग सिग्मा एस बरोबर काय आलेलं आहे, सिग्मा एस बरोबर 74.67 Nm². ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर स्ट्रेसेस तर काढायचेच होते, पण हे तर म्हटलेलं आहे लोड शेअर बाय इच वायर. म्हणजेच आपल्याला इथं जे पी एस आणि पी सी आपण जे म्हणलेलं आहे ते काढायचं आहे. म्हणजेच पी एस स्टीलच्या वायरनं लोड किती शेअर केला आहे, तर काय येतं सिग्मा एस ए एस. म्हणजे सिग्मा एस किती आला आहे 74.67 इंटू ए एस किती होता, ए एस 250 mm². म्हणजे ह्याचं उत्तर न्यूटनमध्ये किती येतं आहे पहा कॅल्क्युलेट करून. पी एस बरोबर 18,667.50 हे जेव्हा कॅल्क्युलेट करताल तुम्हाला ते उत्तर येईल. आणि दुसरं काढायचं लोड शेअर बाय कॉपर. कॉपरचं काय सिग्मा सी ए सी. सिग्मा सी किती आलेला आहे 42.67. आता ए सी टोटल कॉपरचा एरिया आपण काढलेला आहे 500. हे न्यूटनमध्ये बघा 21335. ओके. म्हणजे हे कॅन्सल आलं लोड शेअर बाय स्टील, लोड शेअर बाय कॉपर. यांची बेरीज 4000 येईल. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम.
Next problem, two steel rod and one copper rod, each of 20 mm in diameter, together support a load of 20 kilonewton as shown in figure. Find the stresses in rod. Take EC आणि ES and EC 210 gigaPascal. दोन स्टीलचे रॉड आहेत. मगाशी जे एक्झाम्पल पाहिलं आणि ह्या एक्झाम्पलमध्ये काय फरक आहे पहा. तर मगाशी पण तीनच होते, ह्याच्यात पण तीन आहेत, दोन स्टीलचे आणि एक कॉपरचा आहे. ठीक आहे. आता मगाशी जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये जी लेंथ होती ती सगळ्यांची सेम होती. तिन्ही रॉडची काय होती लेंथ, तिन्ही वायरची किंवा रॉडची म्हणा, लेंथ इथं सेम होती मागच्या प्रॉब्लेमला. पण इथं काय झालेलं आहे, ह्या रॉडमध्ये स्टीलच्या रॉडची लेंथ ही 2 मीटर आहे, पण कॉपरच्या रॉडची लेंथ ही 1.5 मीटर आहे. म्हणजे हा जरा टिपिकल प्रॉब्लेम झाला. हा टिपिकल प्रॉब्लेम झाला इन द सेन्स की ह्याच्यामध्ये लेंथ वेगळी आहे, लेंथ सेम नाही आहे. कॉम्पोजिटच आहे, स्टील आणि कॉपर कॉम्पोजिटच आहे, पण ह्याच्यामध्ये लेंथ सेम नसल्यामुळं हा जरा परीक्षेलाही विचारलेला आहे आणि हा टिपिकल आहे, जरा विचार करण्यासारखा प्रॉब्लेम आहे. तर 2 रॉड्स, दोन स्टीलचे रॉड आणि एक कॉपरचा रॉड 20 mm इन डायमीटर, म्हणजे ह्याचा सगळ्याचा डायमीटर हा 20 mm आहे. म्हणजे ह्याचा एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. टुगेदर सपोर्ट अ लोड, हा 20 किलोन्यूटनचा लोड सपोर्ट करतो आहे. त्याचा यंग्स मॉड्युलस दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण जे गिव्हन आहे ते लिहूया. गिव्हन ओके. तर ह्याच्यामध्ये पी दिलेला आहे 20 किलोन्यूटन, म्हणजेच 20 × 10⁻³ न्यूटन झालं. ठीक. त्याच्यानंतर डी एस स्टीलचा डायमीटर आणि कॉपरचा डायमीटर, दोघांचाही डायमीटर हा 20 mm दिलेला आहे, 20 mm दिलेला आहे. त्याच्यानंतर ES 210 gigaPascal दिलेला आहे, म्हणजेच 210. आता 1 gigaPascal बरोबर 10⁻³ न्यूटन पर mm², हे लक्षात ठेवा. म्हणजे 210 gigaPascal बरोबर काय, 210 gigaPascal बरोबर 210 × 10⁻³ न्यूटन पर mm². तर EC दिलेला आहे 110 gigaPascal, 110 × 10⁻³ न्यूटन पर mm². ठीक आहे. अशा पद्धतीने जे दिलं आहे ते आपण लिहिलेलं आहे. आता बघा, LS लेंथ ऑफ स्टील रॉड 2 मीटर आहे, 2 मीटर आहे, म्हणजे 2 × 10⁻³ mm. ओके. आणि लेंथ ऑफ कॉपर रॉड ही किती दिलेली आहे, 1.5 मीटर, 1.5 मीटर म्हणजे 1.5 × 10⁻³ mm. म्हणजे ह्या वेगवेगळ्या लेंथ आहेत, त्यामुळे हा जरा टिपिकल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, हे जे दिले ते लिहून घेतलेलं आहे आपण. आता ह्यामध्ये 2 स्टीलचे रॉड आहेत आणि एक कॉपरचा रॉड. आधी कॉपरचा एरिया काढू. एकच रॉड आहे, कॉपरचा एरिया बरोबर काय असेल, π/4 × डी कॉपरचा, जे कॉपरचा डायमीटर आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजेच π/4 × 20² बरोबर mm². जे येते ते कॅल्क्युलेट करा, 314.16 mm² येत आहे कॉपरच्या रॉडचं. आता नेक्स्ट स्टीलचे 2 रॉड आहेत, म्हणजे टोटल स्टीलचा एरिया काढावा लागेल. म्हणजे 2 × ह्या एकाचा एरिया, 2 × एकाचा एरिया, कारण 2 स्टीलचे रॉड आहेत म्हणजे 2 × एकाचा एरिया, म्हणजेच π/4 × DS. ओके. म्हणजे 2 × π/4 × 20² म्हणजे ह्याचा एरिया किती येईल, तर ह्याचा एरिया येतो 628.32. हा झाला टोटल एरिया ऑफ स्टील रॉड. ठीक आहे. आता आपल्याला एक रिलेशनशिप माहिती आहे की काय, की σ1/A1 बरोबर, सॉरी σ1/E1, A1 नाही सॉरी, σ1/E1 बरोबर σ2/E2, σ1/E1 बरोबर σ2/E2. पण ह्याच्यामध्ये आपल्याला हे रिलेशनशिप कधी की दोन्हीची लांबी सेम आहे, पण ह्याच्यामध्ये जर लांबी सेम नसेल तर लेंथ आपण इंट्रोड्यूस करत असतो. म्हणजेच हे रिलेशन कसं होईल, आता ह्याच्यात लांबी जर सेम नसेल तर σ1L1
अपॉन E1 बरोबर सिग्मा टू L2 अपॉन E2. हे मात्र लक्षात ठेवा. आता हे रिलेशन आपण कधी वापरतो, जेव्हा लांबी सेम आहे. पण लांबी सेम नसेल तर आपण काय करणार आहे, हे रिलेशनशिप वापरणार आहेत. ह्याच्यामध्ये कॉपरची लांबी 1.5 मीटर आहे आणि स्टीलची लांबी ही 2 मीटर आहे. म्हणजे लांबी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला आता वापरून चालणार नाही. कारण हा फॉर्म्युला कधी वापरणार आपण, की जेव्हा लांबी सेम असेल. पण लांबी सेम नसेल तर त्याच्यामध्ये लांबी आपल्याला घ्यावी लागते, म्हणजे लेंथ आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे हा फॉर्म्युला कसा होईल, सिग्मा 1 L1 अपॉन E1 बरोबर सिग्मा 2 L2 अपॉन E2. आता इथं 1 कोणता आणि 2 कोणता, ज्याचा यंग्स मॉड्युलस जास्त 1, ज्याचा यंग्स मॉड्युलस कमी तो 2. म्हणजेच सिग्मा एस कारण का स्टीलचा यंग्स मॉड्युलस जास्त आहे, इंटू LS अपॉन ES बरोबर सिग्मा C LC अपॉन EC. ओके, तर हे रिलेशनशिप आपल्याला मिळतं आहे कारण का लांबी वेगवेगळ्या आहेत. मग सिग्मा एस आपल्याला माहिती आहे का, सिग्मा एस काढायचा आहे. LS माहिती आहे, LS 2 इंटू 10⁻³ अपॉन ES माहिती आहे 210 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm² बरोबर. सिग्मा सी काढायचा आहे इंटू LC किती आहे 1.5 इंटू 10⁻³ अपॉन EC किती आहे 110 इंटू 10⁻³. मग हे जेव्हा तुम्ही सोडवताल तेव्हा तुम्हाला असं येईल सिग्मा एस बरोबर 210 हे इकडे गेलं इंटू 1.5 अपॉन 110 इंटू 2 इकडे गेला सिग्मा सी. म्हणजे ह्याचं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा 1.43 सिग्मा सी. सिग्मा एस बरोबर 1.43 सिग्मा सी. 210 इकडे गेला आणि 2 इकडं आलं इंटू सिग्मा सी. ओके, तर अशा पद्धतीनं हे पहिलं इक्वेशन आपल्याला किंवा पहिलं रिलेशन आपल्याला आहे सिग्मा एस बरोबर 1.43 इंटू सिग्मा सी. नंतर आपल्याला माहिती आहे टोटल लोड बरोबर काय P1 प्लस P2. आता इथं 1 आपण घेतलं आहे स्टील PS प्लस PC म्हणजेच सिग्मा एस AS प्लस सिग्मा सी AC. आता P किती दिलेला आहे, P हे आपल्याला दिलं आहे 20 किलोन्यूटन टोटल. म्हणजे 20 किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्ट करा 20 इंटू 10⁻³ सिग्मा एस इन टर्म्स ऑफ सिग्मा सी आलेलं आहे 1.43 सिग्मा सी इंटू AS किती आलेलं आहे AS 628.32 प्लस सिग्मा सी इंटू AC किती आलेला आहे AC 314.16. ठीक आहे, म्हणजे सगळे इन टर्म्स ऑफ सिग्मा सी आलेला आहे. तर हे जेव्हा तुम्ही सोडवताल तेव्हा तुम्हाला आन्सर आहे सिग्मा सी बरोबर 16.49 न्यूटन पर mm². मग सिग्मा एस बरोबर काय 1.43 सिग्मा सी म्हणजे 1.43 इंटू 16.49 बरोबर. याचं जे आन्सर येतं आहे ते 23.58 न्यूटन पर mm² येतं आहे. म्हणजे हे एक आन्सर आलं स्ट्रेस इन स्टील बार आणि स्ट्रेस इन कॉपर बार. अशा पद्धतीनं जेव्हा लेंथ सेम नसेल तेव्हा हे एकच लक्षात घ्या की हे जेव्हा लेंथ सेम असेल तेव्हा हा फॉर्म्युला आपण वापरतो आणि लेंथ सेम नसेल तर आपल्याला ती लेंथ आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये घ्यावी लागते, म्हणजे L1 आणि L2. ओके, तर अशा पद्धतीनं हे परीक्षेला विचारलं गेलेला प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, अ कॉन्क्रीट कॉलम 300 mm by 300 mm is reinforced with 4 bars
ऑफ 20 mm डायमीटर. स्टीलचे बार आहेत 20 mm डायमीटरचे. कॉन्क्रीटचा कॉलम आहे RCC रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. इट कॅरीज कॉम्प्रेसिव्ह लोड ऑफ 400 kN. हा कॉलमवरती 400 kN लोड ॲक्ट होतो आहे आणि त्यांचा मॉड्युलर रेशो आहे 15. मॉड्युलर रेशो म्हणजेच काय, एम स्मॉल एम मॉड्युलर रेशो आपण पाहिलेला आहे. इट इज अ रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस, ओके, किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी E1 आणि E2. आता ज्याचं जास्त असतो तो E1 आणि ज्याचा कमी असतो तो E2. ज्याचा यंग्स मॉड्युलस कमी असतो तो E2. नेहमी लक्षात घ्या की स्टीलचा यंग्स मॉड्युलस जास्त आहे कॉन्क्रीटपेक्षा. ठीक, म्हणजे स्टीलचा यंग्स मॉड्युलस हा कॉन्क्रीटपेक्षा जास्त आहे ES/EC. तर आपण हे पण पाहिलेलं आहे की M बरोबर, ठीक आहे, σ1/σ2 म्हणजेच σS/σ कॉन्क्रीट. ओके, मग σS बरोबर स्टीलचा M × σ कॉन्क्रीट. ओके, असं पण रिलेशन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने यंग्स मॉड्युलस दिलेला आहे. 400 kN कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. म्हणजे बघा, हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू आहे. हे असे 4 बार्स आहेत स्टीलचे 4 बार्स आहेत. हे काय, 1 2 3 4. हे जे गोल दाखवलेलं आहे स्टीलचे बार्स आहेत आणि हे जे आतमध्ये दाखवले हे कॉन्क्रीट आहे. आणि हा एक स्लॅब आहे 300/300चा कॉलम आहे. म्हणजे हा टॉप व्ह्यूमध्ये असा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, लोड शेअर बाय इच कॉलम. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा ग्रॉस एरिया काढूया. सो ग्रॉस एरिया बरोबर एक AG म्हणूया. ग्रॉस एरिया बरोबर ग्रॉस एरिया AG म्हणूया. AG म्हणजे ग्रॉस एरिया काय असेल तर हा असा स्क्वेअरचा कॉलम आहे. म्हणजे 300 × 300 हा ग्रॉस एरिया झाला. म्हणजेच किती झाला तो, 300 × 300 म्हणजे 90 × 10⁻³ mm². पहिल्यांदा असा प्रॉब्लेम आला कॉन्क्रीटचा, तर पहिल्यांदा ग्रॉस एरिया आपण काढूया. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण स्टील बारचा एरिया काढूया. स्टील बार, आता किती स्टील बार आहेत, 1 2 3 आणि 4. म्हणजे 4 × एरिया ऑफ 1 बार. म्हणजेच हा राऊंड बार आहे स्टीलचा. π/4 × D स्टीलचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय झालं इज इक्वल टू 4 × π/4 × DS किती दिलेला आहे स्टीलचा 4 बार्स 20 mm डायमीटर. म्हणजे इथं काय येईल 20चा स्क्वेअर. बघा 4ला 4 कॅन्सल झालं म्हणजे πD². इथं तुम्हाला उत्तर येईल. स्टीलचा जो काय एरिया येणार आहे तो येतो आहे 1256.633 mm². लक्षात आलं. बघा, आधी ग्रॉस एरिया काढला. हा ग्रॉस एरिया आहे 300 × 300 स्क्वेअरचा 90 × 10⁻³ mm². नंतर 4 स्टीलचे बार आहेत. 1 2 3 4 असे 4 स्टीलचे बार आहेत. मग त्याचा जर एरिया काढायचा झाला तर 4 × एरिया ऑफ इच बार π/4 × DS². मग 4ला 4 कॅन्सल झाला, π × 20चा स्क्वेअर. कारण एक बारचा जो काय डायमीटर आहे तो 20 आहे. असे 20 mm डायमीटरचे 4 बार आहेत. म्हणजे 20चा स्क्वेअर म्हणजे हा एरिया तुम्हाला स्टीलचा येईल. नंतर आता कॉन्क्रीटचा एरिया काढायचा. एरिया ऑफ कॉन्क्रीट काढताना बघा, ह्या एरियामधून ह्या बारचा एरिया जेव्हा आपण मायनस करू तेव्हा हे एरिया ऑफ कॉन्क्रीट येईल. बघा, ह्याच्या स्टीलचे पण बार आहेत ना. मग ह्या ग्रॉस एरियामधनं हे जेव्हा स्टीलच्या बारचा एरिया कॅन्सल करू तेव्हा कॉन्क्रीटचा एरिया येईल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, ग्रॉस एरियामधून जो स्टीलचा एरिया आहे बारचा तो मायनस करावा लागेल. म्हणजेच काय, ग्रॉस एरिया आलेला आहे 90 × 10⁻³ मायनस जो स्टीलचा एरिया आलेला आहे टोटल तो काय आहे 1256.63. म्हणजे आपल्याला हा एरिया कॉन्क्रीटचा मिळून जाईल. हा एरिया आपल्याला येतो 88.743 × 10⁻³ mm². हे सर्वात महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये.
बाकी तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ग्रॉस एरिया आपण पहिल्यांदा काढला 300 इंटू 300. स्टीलचे 4 बार आहेत आणि हे राऊंड बार आहेत, त्यामुळं 4 बार असल्यामुळे 4 इंटू एरिया ऑफ 1 बार, π/4 इंटू ds². म्हणजे अशा पद्धतीने हा स्टीलच्या बारचा 4 बारचा मिळून टोटल एरिया आपल्याला एवढा मिळालेला आहे. आता बघा, ह्या स्टीलच्या बारमध्ये इथं आत कॉन्क्रीट आहे, म्हणजे आपल्याला ह्या एरियामधून जेव्हा ह्या 4 स्टीलच्या बारचा एरिया मायनस करू तेव्हा कॉन्क्रीटचा एरिया मिळेल. म्हणून ग्रॉस एरियामधनं स्टीलचा एरिया मायनस केल्यावर आपल्याला कॉन्क्रीटचा एरिया मिळतो आहे. आता मॉड्युलर रेशो दिलेला आहे त्यांनी, सिग्मा एस बरोबर एम सिग्मा कॉन्क्रीट. एम किती दिलेला आहे? 15. मॉड्युलर रेशो 15 दिलेला आहे. मग इथं आपण म्हणूया सिग्मा एस बरोबर 15 सिग्मा सी. बघा, ह्याच्यामध्ये यंग्स मॉड्युलस देण्याच्या ऐवजी डायरेक्ट त्यांनी मॉड्युलर रेशो दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवा की यंग्स मॉड्युलस हा स्टीलचा कॉन्क्रीटपेक्षा जास्त असतो, त्याच्यामुळं आपण असं केलेलं आहे सिग्मा एस बरोबर एम सिग्मा सी. ठीक आहे. आता हे झालं पहिलं रिलेशन. तुम्हाला दुसरं माहिती पी बरोबर P1 प्लस P2, म्हणजेच P1 काय घ्यायचं इथं स्टील सिग्मा एस ए एस प्लस सिग्मा सी ए सी. पी दिलेला आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड दिलेला आहे 400 किलोन्यूटन, म्हणजे पी 400 इंटू 10⁻³ न्यूटन झालं. सिग्मा एस इन टर्म्स ऑफ सिग्मा सी माहिती आहे 15 सिग्मा कॉन्क्रीट इंटू ए एस काढलेला आहे आपण 1256.63 प्लस सिग्मा सी ए सी काढलेला आहे एरिया ऑफ कॉन्क्रीट काढलेला आहे आपण, किती आलेला आहे हा 88.74 इंटू 10⁻³. मग आपण ह्याच्यातनं काय कॉमन काढूया? ह्याच्यातनं आपण सिग्मा सी कॉमन काढूया. सिग्मा सी इन ब्रॅकेट 15 इंटू 1256.63 प्लस 88.74 इंटू 10⁻³. तर हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला सिग्मा सी मिळून जाईल. मला सिग्मा सी मिळून जाईल. हा येतो 3.71 न्यूटन पर mm². मग सिग्मा एस बरोबर काय आहे? सिग्मा एस बरोबर 15 सिग्मा सी, म्हणजे 15 इंटू 3.71 म्हणजे किती आला हा येतोय 55.65. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? ॲक्च्युली आपल्याला सांगितलेलं आहे लोड शेअर बाय ईच मेंबर किंवा ईच मटेरियल. मग लोड शेअर बाय स्टील बार, लोड शेअर बाय स्टील बार म्हणजे पी एस, म्हणजेच काय सिग्मा एस ए एस. सिग्मा एस किती काढलेला आहे? सिग्मा एस 55.65 इंटू ए एस किती आहे? ए एस काढलेला आपण इथं ए एस काढलेला आहे 1256.63. याचं जे उत्तर येतं आहे ते न्यूटनमध्ये येणार आहे, का लोड काढतोय आपण. याचं जे उत्तर येतं आहे हे येतं आहे 69.93 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, कॅल्क्युलेटरचा वापर करा. त्याच्यानंतर लोड शेअर बाय कॉन्क्रीट सिग्मा सी ए सी. सिग्मा सी काय आला आहे 3.71 इंटू ए सी काढलेला आहे आपण, ए सी एरिया ऑफ कॉन्क्रीट काढलेला आहे 88.74 इंटू 10⁻³ याचं उत्तर बघा 330.07 इंटू 10⁻³ न्यूटन एवढं उत्तर त्याचं येतं आहे. तर हे करून बघा. आज आपण इथंच थांबतो आहोत.